सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलला बनी बियॉन्ड बेस्ट. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर लाईक करा, शेअर करा जितकं होईल तितकं. कारण की आजचा माझा कॉन्टेंट होणार आहे सोलो रायडिंगवरती. मी आणि माझे आरू आम्ही दोघं आज रायडिंगला चाललो आहे. सोबत आज नाही आहे कोण. माझ्या मित्रांना मी कनेक्ट करून बघितलं काल की येणार का, कोणी आहे का रायडिंगला. तुमची गाडी नसेल तर माझी घेऊन जातो, पण चला ॲटलीस्ट एकदा तरी. तर बऱ्याच जणांचे रिझन असे होते की थंडी वाजते, त्याच्यानंतर काय कोणाला पाऊस नाही आवडत, कोणाला काय झोपायचं आहे, असे फालतू रिझन देऊन त्यांनी हे केलं. पण ठीक आहे, काय फरक नाही पडला त्यांच्या न येण्याचं. मला मी खुश आहे. तर तुम्ही आलेच तर मग आता बघूनच जा पूर्ण ब्लॉग, अर्ध्यात काय सोडू नका. त्याने तुम्हाला लिंक नाही येणार माझ्या ट्रॅव्हलची. कारण की मी आज काहीतरी नवीन ट्राय करतो आहे. सोलो आलो आहे तर जाऊन येणं, तिथं मस्ती करणं हे तर कॉमनच झालं आहे. पण आज नवीन काहीतरी ट्राय करतो, कारण की मी आज तिकडं जाऊन थोडंसं ट्राय करणार आहे कुकिंगचं. तसं माझ्याकडे आहे छोटासा पोर्टेबल गॅस, त्याच्यानंतर परत सिलेंडर, सगळ्या गोष्टी मी ठेवल्यात आजसोबत. मला ट्राय करू तिकडे जाऊन. पाऊस नसेल किंवा काही जास्त भुक्याचा वाट लागतील तर त्या अकॉर्डिंग मी भांडे पण थोडेसे घेऊन चाललो. सो बघावं असं माझी इच्छा आहे सगळ्यांनी. हा ब्लॉग बघून भारी वाटत. इकडून इकडेच आहे, मला 100% माहिती. दादा मुळशीला जायला कुठे आहे? तिकडून असतं, मला पण तिकडंच आहे. अच्छा दादा, मुळशीला जायला कुठे आहे? मुळशी तिकडे हनुमान चौकातून मुळशीला जायला. मोशीला इकडून आहे का? हां, इकडून रस्ता आहे. हां चालतं. बाजूला कोटवडे फाट्यावरून ना. बरोबर, मला माहिती होतं थोडा अंदाज आहे. ते भाई डोंगर बघ, डोंगर मायला. जरा थांबून तुम्हाला दाखवतो यार काय व्ह्यू आहे भाई. व्ह्यू तरी ॲटलिस्ट एन्जॉय करा. सोडा आहे सगळं काही. प्रत्येकजण रायडर होता अख्खा वेळेस. आणि आपलं 3 दिवसाचा पार्स आहे. मला बघा फुल कवर केलं आहे मी स्वतःला. आता वाट बघतोय की मी कधी पोहोचेल आणि कधी आंघोळ चढून टावेल बिवेल, त्यामुळेच घेऊन निघलो आहे घरातून. असं आहे एकंदरीत अवतार. आरूला काहीतरी झालं आहे, पण आज आरूला गेलं की दवाखाना आहे. आता घरी गेलंच विषय बघा, विषय त्याला लांब जायचं आहे मला. मी नाही थांबू शकत आहे. हे एवढा चांगला रोड आहे, एवढे गान जम्पिंग येत नाही आला, एवढे भयंकर लिटरली क्युरियोसिटी मला ॲप करत नाही. एवढं सगळं करून पण यांना मी आहे ना एवढे मार्क देतो, एवढे 0. गाडी एवढी जम्प होणार असेल रस्त्याला, तर त्या रस्त्याचा फायदा काय? ती ग्रिप कशी पकडणार गाडी? चालय तर कमन लागली ना या साईडला, असं समजायचं की आपलं स्पॉट आला आहे. आणि ते माझ्या मित्राचं घर आहे आणि इथं ती कमन आहे ब्ल्यू कलर. हे जे दिसतं आहे ना वालं आपले मित्रच घर आहे. आपला मित्र निखिल भाऊ, आपला स्पॉट आलेला आहे. आता तुम्हाला दाखवतो शुभ्याचं हॉटेल. माझा मित्र शुभम, शुभ्याचं आमचं हॉटेल आहे इथे. तर गर्दी झालेली आहे बाई, एकदम खराब गोष्ट झाली. खराब प्रतीचा असेल पण शुभ्या नाही. हे शुभ्याचं विकतो, शुभ्याचं गणी विकतो. आता शुभ्याला काय करतो मी, कचकन फोन लावतो. शुभ्या काय दिसत नाही, लावतोच गाडी. साथ क्या होता विषय अभी. हॉटेल मुळशी लेक. आता इकडे थांबणार मी 10 मिनटं.
इथं बघा तुम्ही, इथं काढतो मी आता हे. शेवटी थोडी थोडी राईड करत झटके हाणत इथपर्यंत आलोत आहे. इथून जायचं आहे, तिकडे लेक आहे. हे दिसतं ना डगडुगं. बाई क्लोज नेतो तुम्हाला, एकदम क्लोज. बघू, शुभ्या व्हायला फोन लावू द्या मला एकदा. शुभ्या व्हायला फोन लावल्या की ना जरा सॉर्टेड होतं मला. आणि पहिलं आंघोळ करतो मी, शॅम्पू साबण काहीच नाही आणला, सगळं मॅनेज करतो, खळखळून आंघोळ करतो पाण्यात. तेव्हा कुठं माझं समाधान होईल. लेट्स गाईज स्टे ट्यून्ड. आरूला लावलं आहे असं शुभ्या भाऊच्या हॉटेलच्या दारात, फुल एकदम सेफ. पाणी पडेल पण आता काय करणार, पावसाच्या दिवसात ते नाही अवॉइड करू शकत आपण. शुभ्या भाऊचं हॉटेल मला एकदम सेफ वाटतं भाई कधी पण, त्याच्यामुळे लावून टाकली गाडी त्याच्यात. आता चलत थोडंसं जायचं आहे मला इथून. त्या हायवे क्रॉस, हा रोड क्रॉस करून पलीकडे गेट आहे, तिथून गेलो का माझ्या फेवरेट स्पॉटला. ॲक्च्युअल लोकेशन नाही देणार आहे कुठे, मला असं सापडलं शोधा. अवघड नाही जास्त, पण मी देणार नाही माझ्या साईडनी, कारण की माझं फेवरेट आहे आणि मला ते घाण नाही करायचं. ठीक आहे, माझं काही एवढं व्हायरल नाही होणार आहे की लोक येणार 100, 200, 1000, 500, 2 जरी आले तरी मला वाटतं की ते घाण होईल. त्याच्यामुळे मी नाही देणार आहे. मला क्रॉस करून घ्यायचं, पहिले हे काढणार आहे आणि पाण्यात असाच जाणार आहे. जसं काय माझ्यासाठी पाणी त्यांनी उघडं ठेवलं आहे, असा जातो एकदम. आता किस्सा असा आहे मोठा, मी जो ब्युटेन आणला आहे आणि त्याच्यासोबत शेगडी आणली, तिचं असं आहे, टॅप केली ती स्पार्क होती आहे. आता गॅरंटीनं स्पार्क होईल का, आणि माझ्याकडे आता पेट्रोल काहीच नाही आहे, त्यामुळं आता गॅरंटी नाही. मॅगी बिगी मी घेऊन आले, चला म्हणलं काय भाकर चटणी तर नाही बनवू शकत, ॲटलीस्ट मॅगी बनल म्हणून मी ते घेऊन आलो सोबत. मॅगी कॉमन आहे, मॅगी तर ट्रेकर लोकांचं एकदम आवडीचं खाणं आहे, त्यामुळे मी घेऊन आलो. म्हणलं चला मॅगी तरी बनल ॲटलीस्ट. पण आता सीन असं आहे, ते पेटलं तर मॅगी, नाही तर काय मॅगी बेगी नाही. सोलो भारी वाटतंय, कारण की मी माझ्या डेस्टिनेशनला लय आरामात पोहोचले, मला एक पण असं अडचण आलेलं नाही. त्यामुळे मला असं आतल्या आत असं भारी का वाटते मला माहीत नाही, पण असं लय हेल्दी वाटते मला आत्ता. आणि माझं फेवरेट लोकेशन आहे. थोडंसं घाण दिसते मागच्या वेळेसपेक्षा, बहुतेक अंजान वाढले असेल, लोकांची समजलं बी असेल, तरी मी ज्या स्पॉटला जातो त्या स्पॉटला नाही जाऊ शकत कोण, कारण की पावसाळा शपथ लय फडफड करतो आहे. आता कांड आहे, नको नको भाई नको, शांत बस. तुम्ही बघू शकता माझा फेवरेट स्पॉट. आता फेवरेट म्हणता आपल्याला आहे ना हे सगळं क्रॉस करायचं आहे. आधी काय होतं सीन, जेव्हा आलतो तेव्हा हे सगळं पाण्यात होतं. हे जे दिसते ना लाईन असं पडलेली, ही सगळी पाण्यामध्ये होती, त्याच्यामुळं जायला यायला लय भारी होतं. आता सीन एकदम रिकाम झाला. आता होईल अजून एखादा महिना गेल्यानंतर पाऊस चालू होईल, पण ही जागा काय माझ्या डोक्यातून कमी होत नाही. काही शपथ दारू बिरू इथं तर, म्हणजे इथं यात आहेत खूप काय लोक आहेत. लिटरली मला गाडी पण दिसते. हा 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 पैंट अच्छी खासी ऊपर लेनी पड़ेगी, जाना है तो. कॅमेरा मी बुडवायच्या मूडमध्ये आहे, फाटून हातात आले माझी. बुडू का भाऊला तसंच, बंद पडला तर विषय होऊन जाईल ना मोठा. बघतो बुडून एकदा पाण्यातून मी कसा दिसतोय बघू. भाई यार नको यार, थांबा बुडवतो भाई. बघा बुडला काय भाई, बुडवलं होतं मी आत्ता. बाई फाटून हातात आले की आता ह्याला 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी बुडला तेव्हा काय नाही झालं. आता काय होणार नाही असे तुम्हाला आहे त्याची गॅरंटी.
पण आता मला खास सुटले की त्याला घेऊन पावायचं आहे एकदा. जरा पाण्यात सेल्फी काढायचा मूड झाला आहे माझा. हे बी पाणी नाही आहे तेवढं उथळ, ट्राय करतो. दिसतंय ना? चायला नका येऊ गाईज कोणी सोबत. मी खुश आहे एकटा लईच खुश आहे मी, लईच. ऍक्च्युली नाही इच्छा होते बाहेर यायची. सेट झालं आता काहीतरी बनवतात खाणं. आत्ता 10 मिनटापूर्वी हे नव्हतं, आता एवढं भारी वाढलंय. आणि मी नवीन काहीतरी दाखवतो. मला नवीन मित्र भेटले इथं, जसं की माझे मित्र सोडून आले जाईल तिथं मला मित्र भेटले नवीन. त्यांना पण स्पॉट आवडला ना तुम्हाला? पहिल्यांदा आले तुम्ही इकडं? पहिल्यांदा आले का? बाई आता तुम्ही कंटिन्युअस राहणार नाही इथं, कारण की मी जवळजवळ म्हणजे हे लोकेशनला हाईड करून ठेवलं होतं. म्हणजे मी माझं इथं हॉटेल आहे मित्राचं इथं, तर तिथं त्यांनी दाखवलं होतं पहिल्यांदा. त्याच्यामुळे मला इथे यायची सवय लागली. मी महिन्यात 2दा तरी येऊन जातो इकडे. कारण की इथं काय गर्दी लई कमी असते. क्वचित लोक तर मी ॲक्सेप्ट करतो की चला 2-3 लोकांनी तर येत जावं, कारण की बघत राहावं. पण गर्दी तिकडं जास्त व्हायला लागली आता. इथे पण असते, पण संध्याकाळची जास्त. आता इकडे संध्याकाळी येते का? अच्छा हां. बनी बियॉन्ड डेस. यस. ब्लॉग तर मी एन्जॉय करतोय, तुम्ही पण एन्जॉय करताय असं मला वाटतंय. हा बघत आता मी तुम्हाला इथं आणू पण शकतो, पण तुम्ही घर नाही सोडत आहे. चम्माईला आता काय करू, इथं जागा बघूया, ट्राय करूया मॅगी होते का. वारं एवढं सुटलंय, पाऊस आहे, जागा थोडी ना शेडी बघावं लागेल. पण असं आहे ढलानीला स्वयंपाक होऊन जाईल. लेट्स गाईज, मी काय करतो इथे ना सेटअप लावायचा प्लॅन करतो. फक्त पाऊस यावा नाही आणि माझा गॅस चालाव, एवढीच माझी अपेक्षा. इथे मी ना करू शकतो स्पॉट. इथं असा आहे, हा दगड आहे मोठा, हा काय पडू शकत नाही आयुष्यात कधी. तुम्हाला ट्रायपॉड लावायला पण जागा भेटेल छोटीशी, अपेक्षा करतो. यस, तर मी तोपर्यंत आहे ना कडे आणली, एक बाऊल आणला, एक स्पून आणलं आहे, मॅगी आणली आहे, त्याचं पॉकेट असून तेच यूज करतो आता मसाल्याचं. एक्स्ट्रा काही घेत नाही मी. बघूया, वातावरण बघा कसं जबरदस्त झालं. ही जागा आहे, इथंच मी काय ते करतो सगळा सेटअप. सक्सेस झालोय पाणी घेऊन यायला खालून. Yes, all set. My gas is
हा हा बाप वाटते गाईज बाप. फक्त काय जेवण तुम्ही बनवणार ना टेस्टी, किड्या मुंगीचं लक्ष ठेवा. वासाने काय होतं बाहेर यात येऊ शकतात ना. जागा पण थोडीच सेफच बघा. कचरा करू नका, मी खिशात नेते. हे बघा कळकळ कळकळ उकळलंय पाणी. मी पुन्हा त्याला ठेवतो असा. लईच सय झालं. पाणी एक्स्ट्रा झालं. पाणी मस्त घमघमाट वास सुटलेला आहे मॅगीचा माझ्या. बसतो राव. पुढे घालणारं कोण असतं ना त्याला लगेच सुटतंय. पाऊस पण आलाय आणि मॅगी पण होत आली. मस्त त्याला 2 मिनटं उकळवलं ना आज काम होते. ह्याच्यातून काही नाही यावं नाही बाहेर, एवढी चिंता आहे दगडांमध्ये. वास लय सुटलाय मस्त. वासाचंच एक टेन्शन असते. चांगला वास असतो, किडा मुंगीला खायचा वास आला की ते लगेच बाहेर यायला. इतरांची काय चूक आहे. जंगलात त्यांना कोण मॅगी देणार बनवून. आज भाई जिमवाल्यांनाच माहिती भाई जेवण काय असतं. एक टायमात जेवणाची काय व्हॅल्यू असते जिमवाल्यांना चांगलं माहिती. खैर छोडो. कमेंट करून सांगा गाईज की मी आहे ना बेअर ग्रिल्सचा भाऊ दिसतो की नाही सांगा. बेअर ग्रिल्स हॅशटॅग. विषय मोठा. मॅगी होते तोपर्यंत मी वर जागा बघतो बसून खायला आहे का झाडाखाली मस्त. आता इच्छा नाही माझी पावसात भिजायची. सो लेट्स सी गाईज. एकदम करतोय मी पण नाही ॲक्च्युली ते हालतोय कारण की इथं थांबायला प्रॉपर जागा नाही आहे. त्यामुळं जास्त स्ट्रेंथ लावावं लागते माझ्या मसलला. थोडं ठेवू का. आता आली आहे गॅस बंद करायची वेळ. बंद. नो शहाणपणा. मॅगी आणतो काहीच थोड्याशा. पावसाने माझ्या त्या गॅसचं त्याचं काही नुकसान होणार नाही. गार पण होतं इकडे. वाव. जिथे जे ज्यांना पहिल्यांदा खातो मी हा पहिला घास असा फिरलाय लिटरली पॉटात जाऊन. थोडा थोडा पाऊस आलता आत्ता. पावसासाठी म्हणलं रेनकोट टाकाव. पूर्ण नाही घातलेला. पूर्ण नाही घातला रेनकोट, अंगावर टाकला कारण की बॅग पण मागे थोडी कवर अप केलं. बघ प्रत्येक घासाला बाप लागतो जा. असं जाता जाता काय कढई धुतो, ब्युटन धुतो, स्वच्छ करतो, घेऊन जावं सोबत. टाईमच नाही भेटत आहे कशाला. ना बाहेर पाडायला भेटतोय, ना ब्लॉग करायला भेटतोय, ना कंटेंटची आयडिया काय करायची त्याला भेटतोय. कशालाच टाईम नाही. दादाच्या कामात बिझी आहे. तृप्ती हेल्प करत असते. तिने पण आता जॉईनिंग केलं त्याच्यामुळे ती पण बिझी आहे. त्यामुळं तशा ह्याच्यातून बी आज संडे आज टाकायचा ब्लॉग असा प्लॅन चालू आहे माझा. इथून मी घरी जाणार, घरी गेल्यावरती एडिट करणार. शुअर शॉट मी ट्राय तर करणार माझ्या साईडने. आज संध्याकाळी 7:30पर्यंत मी ब्लॉग टाकू. आणि गॉड नोज घरी अजून काय वाढू नये का. कारण की सीन का होतं पावसामुळं कधी कधी लाईट नसते, कधी इंटरनेट नसतं. या अडचणींना फेस करावं लागतं कंटिन्यू. तरी मी ट्राय करतो आहे. आज कोणीच मॅनेज नव्हतं होत.
म्हणजे संडेला कोणी ना कोणीतरी भेटल. कोणी भेटलो ना आज मला. मी सगळ्यांना कॉल करून बघितली येते का. प्रत्येकाचे काय पर्सनल रिझन होत्या ज्याला काही आम्ही डिनाय नव्हतं करू शकत. मी तरी पर्सनल आणि ठीक आहे मी जातो एकटा. विदाऊट खर्च. पेट्रोलचा खर्च नाही गेला आज, त्यामुळे खायचा खर्च नाही गेला आहे. त्यानंतर अजून काय पाणी बॉटल पण नाही घेतलेली. आता यातलं पाणी पिणार मी. मागे ठेवलं पाहिजे थोडं गरम केलेलं पाणी. लेट्स काय आता मी काय करतो बॅग पाठीला गुंतवतो आणि गोष्टी आता धुवा लागतील. धुवून परत बॅगमध्ये भरायच्या ते सगळं करतो असा विषय. गाईज मी ना भांडे घासतो. थोडंसं हे घाण केलं आहे मी. त्याला मला नाही वाटत की ना काही गरज आहे धुवायची, पण काय आता ते गॅस आहे. परत क्लेम झाला बी पाहिजे. पुसून घेतो फक्त बॉटल ह्याला. त्याला नाही गरज. घरी जाऊन बघून ट्राय करून ह्याला, कारण की हे काय स्पार्कवाला विषय आहे ताळाचा. आणि याला उलटा ठेवतो म्हणजे याच्यात पाणी नाही गेलं पाहिजे ह्याच्यात. ह्याला थोडं क्लीन करतो. जातो पाण्यात. चालेल. ह्याला एवढे ह्या दोन गोष्टी काय आहेत रिस्क आहेत थोड्याशा. बाकी हे आपल्या ज्या ह्याला रेग्युलर थांबा. आता कसं एकदम भांडे घासायच्या मोडला जातो तिकडे. लेट्स चलो गाडी. बघा यायचं भाई गुन्नस एखाद्या तुम्ही तरी केव्हा एवढं रगेल पोराला भांडे घासताना बघणार आहे. द्यावा जसं आहे तसं शूट ॲक्सेप्ट कर भाई. चांगलं होऊ दे ब्लॉग फक्त आजचा. चला आता ट्रायपॉड मामा तुम्हाला पण देतो ठेवून, कारण की आता इनफ झालो आहे मी. जातो काय आता घरी. लय वेळ झाला आता. मी एकटाच टाईमपास करतो. एकटा म्हणण्यापेक्षा टाईमपास म्हणण्यापेक्षा एन्जॉय केलं मी लई. पण आता थोडंसं घरी इच्छा व्हायला लागली घरी जायची आता, कारण की एकटं मम्मीचा कॉल येऊन गेला. मी मम्मीला कॉल नाही केलेला. मम्मी बिचारी काळजी करत असेल. पप्पांची बी तीच कंडिशन असेल की एकटाच गेला आहे काय गेला आहे. इन्फॉर्म मी दादाला केलं होतं, घरात नव्हतं. मम्मीला नव्हतं सांगितलं, पप्पाला नव्हतं सांगितलं. कालचा प्लॅन कॅन्सल झाला हे सांगितलं, पण आज काय प्लॅन केलं हे नव्हतं सांगितलं. त्यामुळं जातो घरी आता. हेच मला आजच्या ब्लॉगमधून मला टेस्ट करायचं होतं की मी करू शकतो आहे की नाही सोलो. शेवटी सोलो मी चांगल्या पद्धतीने पार केला आहे. आता काटा आला अंगावर. या हायवेने जायचं आहे मला आता परत. असला वाहतो आहे खतरनाक. चिंता नाही, घरी तर जायचं आहे भाई. कुठं दिल्लीला जायचं आहे एवढं लांबचं टेन्शन घ्यायला. बघूया करूया विषय. बरं ठीक आहे गाईज, तुम्ही लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा नवीन असेल तर. आणि असंच व्हिजिट करत राहा ब्लॉगला. कधीमध्ये थोडा लेट होईल पण शुअर शॉट सांगतो, रिकामा नाही सोडणार कोणाला. मी येत राहणार. मी पुन्हा येईन ब्लॉग घेऊन. तसं नाही येणार, माझा येणार ब्लॉग घेऊन. त्यांचं चालू द्या, आपलं चालू द्या. बाय बाय गाईज.